अजितदादा म्हणतायत का मी शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळरावांपुढे उभे राहणार आहे। खरं तर उभे राहिले तर नक्कीच आनंद आहे। आम्ही आघाडीची म्हणून त्यांना सहकार्य त्या ठिकाणी करणारच आहोत। नंतर प्रत्युत्तर आढळरावांनी काय दिलं त्याच्याशी काही मतलब नाही आहे, परंतु अजितदादा जर उभे राहिले तर नक्कीच म्हणजे अजितदादा उभे राहिले तर काँग्रेस मनापासून मदत करेल आणि उमेदवार दुसरा दिला तर मग मात्र नेहमीप्रमाणे असं काहीच नाही ना। नेहमीप्रमाणे म्हणजे काय, चर्चा तर अशी होते की जुन्नर तालुक्यामधून काँग्रेस नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असते। तुमच्या शिवसेनेशी संबंध पण चांगले आहेत, शिवसेनेचे संबंध चांगले आहेत, मनसे बरोबर संबंध चांगले आहेत। नाही, जुन्नर तालुक्यामध्ये मनसेची फारशी ताकद नाही। शरद सोनवणे निवडून आले ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, हे सांगायला वेगळं भविष्य करायची गरज नाही। आपण त्या मुद्द्यावर पुन्हा येणार आहे। लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्षाची भूमिका जुन्नर तालुक्यामधून जरी युतीच्या बरोबर असणार आहे, म्हणजे काँग्रेसच्या आघाडी बरोबर, पण तुमच्या आणि शिवसेनेचे संबंध नेहमी सलोख्याचे राहिलेले आहेत। या वेळेला तुमची भूमिका आघाडी संदर्भात कशी असेल? बरोबर ना, शिवसेनेचे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत। म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी निवडून येत आहेत आणि वेळोवेळी खासदारकीच्या नात्याने जे जे काही प्रश्न तालुक्याच्या संदर्भातले असतील ते खासदारांक मांडण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्नही त्यांनी त्यावेळेला त्या ठिकाणी त्यावेळेला केलेला आहे। त्यामुळे साहजिक त्यांचे आमचे संबंध नाही आहेत असं नाही आहे, परंतु निवडणुका निवडणुकापाशी असतात। बाकी